नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहे पी-एम किसानबद्दल खूप मोठे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पी-एम किसानचा 21वा हप्ता आपण ज्या या अटी पूर्ण नाही केल्या तर आपल्याला मिळणार नाही. चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण का त्या या योजनेपासून अपात्र ठरणार नाही. चला तर मग मित्रांनो बघूया. शेतकऱ्यांनो लक्ष द्या. या गोष्टी न केल्यास पी-एम किसानचा 21वा हप्ता मिळणार नाही. बघूया. केंद्र सरकारच्या पी-एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. परंतु 21व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी, भू सत्यापन आणि आधार लिंकिंग करणं पूर्ण आवश्यक आहे. ही प्रक्रिया वेळेत न पूर्ण केल्यास 2,000 रुपयाचा हप्ता थांबवून जाऊ शकतो. पंजाब, हिमाचल आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांसाठी 540 कोटीहून अधिक रक्कम जमा झाली असून इतर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. योजनेची संबंधित अडचणीसाठी शेतकऱ्यांनी हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता. 21व्या हप्त्याची प्रक्रिया सुरू. केंद्र सरकारने 21व्या हप्त्याची प्रक्रिया काही राज्यांमध्ये सुरू केली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा करण्यात आला आहे. या राज्यामधील अतिवृष्टी, पूर, भूस्खलनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने सुमारे 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. ई-के-वाय-सी करणे आवश्यक. शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयाचा हप्ता जमा होणार नाही. ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी शेतकरी पी-एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.government.in वर जाऊन ओ-टी-पीद्वारे ही प्रक्रिया सहज पूर्ण करू शकतात. याशिवाय जवळच्या सी-एस-सी केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. भू सत्यापन आणि आधार लिंकिंग गरजेचे. ई-के-वाय-सी अतिरिक्त शेतकऱ्यांना भू सत्यापन आणि जमीन पडताळणी करणे देखील आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कागदपत्रांचे सत्यापन तातडीने पूर्ण करावे. याशिवाय शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. जर आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसेल तर हप्त्याची रक्कम थांबवली जाऊ शकते. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.